जय हिंद मित्रांनो, MPSC राज्यसेवा 2025 अभ्यासक्रम जो आहे तो राज्यसेवेचा 2025साठी बदललेला आहे. म्हणजे बदलणार तर होताच, ह्याच्या अगोदर पण त्याच्या संदर्भातले इन्फॉर्मेशन इंटिमेशन जे आहे ते आयोगाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देण्यात आलेले आहेत. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आहे, या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमधील जो पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड याचा सिलेबस जो आहे ना, तो या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा आहे. त्याचबरोबर परीक्षेची योजना किंवा जे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते कशा पद्धतीने असणार आहे ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तत्पूर्वी एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर NCERTचा जो कोर्स आहे याच्यामध्ये 6वी ते 12वीपर्यंतचे जे काही NCERTs आहेत खूप महत्त्वाचे राहतात. पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि आता मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर 100% महत्त्वाचे राहणार आहेत. तर सगळ्या विषयाचे NCERTs जे आहेत ना मी कंप्लीट केलेले आहेत. त्या कोर्समध्ये तुम्हाला त्या भेटून जातील. खूप चांगल्या प्रकारचा कोर्स आहे. काही डेमो लेक्चर्स आहेत ते तुम्ही बघू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आहे, त्याला पण जॉईन करा. आता आपण सुरुवात करूया परीक्षेच्या योजनेच्या बाबतीमध्ये. बऱ्यापैकी अगोदरची जी परीक्षेची योजना आहे ना तशा पद्धतीचंच असणार आहे. आता याच्यामध्ये पेपर 2 असणार आहे. पेपर पहिला आणि पेपर दुसरा असे 2 पेपर असणार आहेत. एकाच दिवशी घेतले जाईल पूर्वपरीक्षेचे. पेपर पहिला जो आहे अनिवार्य म्हणण्यात आलेला आहे, हा 200 गुणाचा असणार आहे. किती मार्काचा? 200 गुणाचा असणार आहेत. बट जे प्रश्न असणार आहेत, प्रश्न किती असणार आहेत? ते 100 क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले जाणार आहेत बघा. 100 क्वेश्चन्स असणार आहे. ठीक आहे. एक प्रश्न आपण बघितला तर एक प्रश्न जो असेल तो कितीला? तर 2 मार्काला एक प्रश्न असेल. आता याचा कालावधी असेल तर ते किती? 2 तासाचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता पेपर पहिला जो आहे याचं जे काही आपण म्हणू की मानक जे आहे ते पदवीच्या लेवलचं असेल. म्हणजे जे प्रश्नांची क्वालिटी जी असेल ना, ग्रॅज्युएशन लेवलचे प्रश्न विचारले जातील. याच्यामध्ये जे प्रश्नांचे माध्यम जे असेल हे मराठीमधून त्याचबरोबर इंग्रजी या दोन्ही भाषेमधून पण आपल्याला काय भेटतील तर प्रश्न पाहायला भेटतील बघा. आणि पेपरचे स्वरूप कसे आहे तर वस्तुनिष्ठ बहुपर्याय. वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे काय की एक प्रश्न विचारला जाईल, त्याचे जे काय 4 पर्याय जे असतील ना, या 4 पर्यायावरती त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे या 4 पर्यायामध्ये असेल. ठीक आहे. अशाला ऑब्जेक्टिव्ह पद्धत म्हटली जाते किंवा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धत म्हटली जाते. याच्या अगोदर ज्यांनी परीक्षा दिल्या त्यांना हे डेफिनेटली माहिती असेल बघा. पेपर सेकंड जो आहे, आता पेपर सेकंड जो आहे तो क्वालिफाईड लेवलचा आहे. अर्हतकारी असं म्हणण्यात आले, क्वालिफाईड म्हणण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये पण याचे गुण किती आहे? ते 200 गुणाचा हा पेपर राहतो. 2 तासाचा आहे बघा. आता याच्यामध्ये जसं इथं 100 क्वेश्चन्स राहतात तसं या ठिकाणी किती क्वेश्चन राहतात? तर या ठिकाणी 80 क्वेश्चन्स असतात बघा. किती? तर 80 क्वेश्चन्स असतात. एक क्वेश्चन जो आहे तो 2.5 मार्काला एक प्रश्न असतो बघा. किती? 2.5 मार्काला एक प्रश्न राहतो बघा. आता याच्यामध्ये घटनाक्रम 1 to 5 पदवीस्तर राहतो. म्हणजे जे काही तुम्हाला हे पॅसेज वगैरे दिले जात असतील, त्याचबरोबर जे काही मॅथ्स रिझनिंग जे असेल ते 10वीच्या लेवलचं असेल. घटनाक्रम 7वा जो असेल म्हणजे थोडक्यात इथं 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन लेवलचे क्वेश्चनची काय राहते तर एक लेवल पाहायला भेटते बघा. आणि याचं माध्यम पण कसं राहील तर मराठी आणि इंग्रजी या दोन्हीमध्ये काय राहतं तर माध्यममध्ये प्रश्न राहतात बघा. आणि हे पण वस्तुनिष्ठ बहुपर्याय आहेत बघा. म्हणजे एक प्रश्न विचारले जातात आणि त्याचे 4 पर्याय असतात बघा. आता हा जो पेपर दुसरा आहे यालाच काय म्हटलं जातं तर CSAT पण म्हटलं जातं बघा. CSAT सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट असं म्हटलं जातं. पूर्णपणे UPSC लेवलचा तशाच पद्धतीचा आहे. हा क्वालिफाय लेवलचा आहे. म्हणजे तुम्हाला 200 पैकी किती मार्क्स पडले पाहिजे तर 33% मार्क्स पडले पाहिजेत. तसं ॲव्हरेजली काढलं तर तुम्हाला 67.67 मार्क्स पडणं गरजेचे आहेत. कॅल्क्युलेटेड केलं तर मी म्हणले 68 मार्क्स तुम्हाला पडलेच पाहिजेत. जर तुमचे 68 मार्क्स पडले नाही आहेत तर पेपर पहिला जो आहे ना, पेपर पहिला चेक केला जाणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला 68 मार्क पाडले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मेरिट लागत असताना पेपर जो फर्स्ट आहे GSचा पेपर आहे, आपण याला म्हटलं पेपर फर्स्ट याला काय म्हटलं आहे तर GSचा पेपर आहे. या GSच्या पेपरवरती काय राहतात तर तुमचे मेरिट ठरतात. म्हणजे तुम्हाला मेरिट लिस्ट जी आहे ना पेपर फर्स्टच्या आधारावरती लागत असते बघा. ठीक आहे. म्हणजे 33% मार्क्स जे आहेत ना 33% मार्क्स तुम्हाला या CSATमध्ये पाडणं गरजेचेच आहेत. आणि त्याच्यानंतर पेपर पहिला जो आहे तो चेक केला जाईल. पेपर पहिल्याच्या आधारावरतीच मुख्य परीक्षेसाठीची गुणवत्ता यादी लावली जाते ना, ती आधारावरती लावली जाते बघा. आता आपण याच्यामध्ये काही नकारात्मक गुण पद्धती जी आहेत ना थोडी समजून घेऊ. सिम्पल पेपर फर्स्ट करता आणि पेपर 2 सेकंड करता डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम सॉल्विंगचे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नाकरता काय राहतात तर नकारात्मक गुण राहतात बघा. जे पेपर सेकंड जो आहे त्याला आपण CSATचा पेपर म्हणतो ना, या CSATच्या पेपरमध्ये 5 असे प्रश्न राहतात की जे डिसिजन मेकिंगवरती असतात, प्रॉब्लेम सॉल्विंगवरती असतात. तर त्याला कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नसतं. ठीक आहे. बट हां, त्याच्या व्यतिरिक्त जे पेपर पहिला असेल किंवा पेपर दुसरा असेल याच्यामध्ये जे प्रश्न असेल त्यांना 1/4 निगेटिव्ह मार्किंग राहतं. किती? 1/4 निगेटिव्ह म्हणजे किंवा आपण 25% निगेटिव्ह मार्किंग असं म्हणण्यात आलेलं आहे. सिम्पल आता एक मी उदाहरण देतो की समजा 4 प्रश्न तुमचे बरोबर असतील आणि त्यातला मला एक चुकला असेल, म्हणजेच 4चे मार्क्स किती होत आहेत तर 8 मार्क होत आहेत. 2 मार्क
एका क्वेश्चनला धरले तर 8 मार्क होतात आणि 25% रिड्यूस होणार, म्हणजे याच्यातले 25% जाणार. याचा अर्थ किती राहणार, इथं 2 मार्काला आहे, 2 मार्काचा 25% किती 0.5 येते, मग अर्धा मार्क जाणार. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 7.5 मार्क तुम्हाला पडणार आहेत. असं एक उदाहरण मी घेतलं. आता आणखी एक उदाहरण घेतलो. तुम्ही 100 क्वेश्चन सोडवलेले आहेत. 100 क्वेश्चनपैकी मी म्हणेल की तुमचे 60 प्रश्न जे आहेत ना, हे 60 प्रश्न करेक्ट आलेले आहेत. बघा किती, 60 प्रश्न करेक्ट आलेले आहेत आणि तुमचे 20 प्रश्न जे आहेत ना, काय झालेले आहेत तर रॉंग झालेले आहेत, चुकलेले आहेत. बघा ओके, आता 20 रॉंग झाले असतील तर इथं काय 25% निगेटिव्ह मार्किंग आहे. याचा अर्थ याला आपण काय करू शकतो, तर याला 4 भागल्यानंतर किती येतात बघा, 4 पंचे 20, म्हणजेच तुमचे काय होणार आहेत तर बरोबर आलेल्यातले 5 वजा केले जाणार, म्हणजेच तुमचे करेक्ट एकूण वजा करून किती येते 55 प्रश्न जे आहेत ना, हे तुमचे बरोबर येणार आहेत. अशा पद्धतीने काय केलं जातं तर कॅल्क्युलेट केले जातात. बघा 55 प्रश्न बरोबर आले, 55 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर तुम्हाला 110 मार्क्स मिळाले. किती, 110 मार्क्स. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी काय केलं जातं तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग जे आहे ना, ही 1/4 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बघा समजा तुम्ही असं केलं की 2 जे पर्याय आहेत, 4 पर्याय असतील ना, त्याच्यामध्ये 2 पर्यायाला असं गोल केलं तरी पण काय झालं तर तुमचा तो प्रश्न जो आहे तो चुकलेला आहे, असं पण या ठिकाणी काय केलं तर विचारात घेतलं जातं. बघा ठीक आहे. आणि समजा एखाद्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं नाही तर तिथं निगेटिव्ह मार्किंग कुठलीही दिली जात नाही. म्हणजेच तुम्हाला जे प्रश्न येतात ते सोडवा, जे येत नाही ते सोडून देणं काय तर गरजेचे असतात. बघा ठीक आहे. ओके, आता थोडं आपण काय करूया, थोडा पेपर फर्स्टचा सिलेबस काय आहे तो सिलेबस थोडा समजून घेऊया. पेपर फर्स्ट जो आहे मी म्हणलो किती 200 गुणाचा पेपर फर्स्ट राहतो. याच्यामध्ये क्वेश्चन्स किती राहतात तर 100 क्वेश्चन्स राहतात. एक प्रश्न जो असतो तो किती मार्काला आहे तर 2 मार्काला एक प्रश्न राहतो. बघा ओके, असे टोटल 200 मार्काचे आहेत. याच्यामध्ये एकूण 7 भाग केलेले आहेत. 7 भागामध्ये पहिला जो आहे तर मी याला काय म्हणेल तर करंट अफेअर म्हणेल, करंट अफेअर म्हणलं गेलेलं आहे. बघा आता करंट अफेअरमध्ये राज्य लेवलचं, राष्ट्रीय लेवलचं आणि आंतरराष्ट्रीय लेवलचं जे महत्त्वाच्या चालू घडामोडी राहतात ना, ह्या महत्त्वाच्या चालू घडामोडीवरती काय केलं जातात तर प्रश्न विचारले जातात. म्हणजे पहिला जो टॉपिक जो असेल तुमचा करंट अफेअरचा अभ्यास करणं काय तर गरजेचं आहे. अभ्यास करत असताना पण पॅटर्नमध्ये काय माहीत पाहिजे की स्टेट लेवलचे काही करंटचे महत्त्वाचे मुद्दे असतील राज्याच्या संदर्भातले, राष्ट्राच्या म्हणजेच देशाच्या लेवलचे काय असतील, काही आंतरराष्ट्रीय लेवलचे असतील, तर या मुद्द्यांना काय केलं पाहिजे हात घालून अभ्यास करणं काय तर गरजेचे आहेत. बघा ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो आहे तो आहे भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राचा जो 12 या ठिकाणी विचारात घेण्यात आलेला. आता भारताचा इतिहास याच्यामध्ये 3 येतात बघा, म्हणजेच प्राचीन भारताचा इतिहास असेल, त्याचबरोबर मध्ययुगीन भारताचा आणि आधुनिक भारताचा इतिहास असेल, त्याचा सहभाग असेल, त्याचबरोबर काही राष्ट्रीय चळवळी असतील आणि याच्यामध्ये भर देताना महाराष्ट्राचा जो जास्तीत जास्त इतिहास जो आहे ना तो विचारात घेतला जाणार आहे. म्हणजे तिन्ही इतिहासाचा भाग इथं विचारात घेतला जाणार आहे. हा पेपर म्हणजे पेपर पहिला जो आहे 200 गुणाच्या मधील हा दुसरा विषय मी म्हणेल. पहिला जो आहे तो करंट अफेअरचा, दुसरा जो आहे तो मी इथं हिस्ट्री लिहितो. बघा याच्यामध्ये हिस्ट्री लिहित आहे. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो जॉग्राफीच्या बाबतीमध्ये, जी फॉर जॉग्राफी. जॉग्राफीमध्ये महाराष्ट्राचा भूगोल असेल, भारताचा भूगोल असेल आणि जगाचा भूगोल असेल, या तिन्हीला विचारात घेतले जातात. याच्यामध्ये प्राकृतिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक भूगोल असेल, तर ह्या सगळ्या भूगोलाच्या मुद्द्यांना काय केलं जातं तर विचारात घेऊन त्या आधारावरती प्रश्न तयार केले जातात आणि ते प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात. बघा बेस्ट ह्याच्यावरती पर्याय काय राहतो की तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की यांना पॅटर्न जो आहे ना, एक्झामच्या पॅटर्नमध्ये जे क्वेश्चन विचारतात ना, प्राकृतिक भूगोलमधील जसं की हिमालयन रांगांच्यावरती असेल, नद्यांच्यावरती असेल, सामाजिक भूगोलवरती बघितला तर महाराष्ट्राची लोकसंख्या, भारताची लोकसंख्या विचारात घेतली जात असेल, आर्थिक भूगोलवरती बघितला तर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही हे राहतात बघा आर्थिक गोष्टी राहतात, त्याचबरोबर वाहतूक सेवा वगैरे असेल तर या सगळ्यांना विचारात घेतल्या जातात. बघा ठीक आहे. म्हणजे तिसरा विषय जो आहे तो जॉग्राफी आहे. चौथा विषय जो या ठिकाणी येत आहे ना तो कुठला आहे तर पॉलिटी म्हणजे त्याला आपण राज्यशास्त्र पण म्हणतो. भारताचं आणि महाराष्ट्राचं राज्यशास्त्र आणि प्रशासन म्हणण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये संविधान असेल, कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीमध्ये राजकीय प्रणाली, इंडियन जे पॉलिटिकल सिस्टीम जे आहे ती कशा प्रकारे वर्क करते त्या बाबतीमध्ये असेल. त्याच्यानंतर पंचायत राज असेल, पंचायत राजमध्ये जो ग्रामपंचायत असेल, त्याचबरोबर नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका असेल याचा भाग येत असेल, जिल्हा परिषद असेल, या सगळ्यांचा सहभाग येतो. नगर प्रशासन असेल, सार्वजनिक महत्त्वाची धोरणं असतील आणि हक्कविषयक प्रश्न जे राहतात ना याच्यावरती पण प्रश्न जे आहेत ना पेपर फर्स्टमध्ये विचारले जातात. बघा त्याच्यानंतरचा जो 5वा विषय जो येत आहे तो आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्समध्ये आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास असेल, याच्यामध्ये दारिद्र्य, समावेशन असेल, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम वगैरे असतील. तर या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या, शाश्वत विकासाच्या कॅटेगरीमध्ये याला काउंट केले जातात. बघा ठीक आहे. त्याच्यानंतरचा 6 नंबरचा जो विषय आहे त्याला मी म्हणेल की एन्व्हायरमेंट.
पर्यावरण मिळाले. पर्यावरणामध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणजे परिस्थितिकी असेल, जैवविविधता असेल, त्याच्या बायोडायव्हर्सिटी मी म्हणेल. त्याचबरोबर जे क्लायमेट चेंज होतं, हवामान बदल असेल, याच्यावरती काही प्रश्न असेल. मोस्टली याला जर विचारात घेतलं ना, याला करंट अफेअरला धरून जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. म्हणजे कोप असेल 29, कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज 29 काय आहे. त्याचबरोबर जे काही पॅरिस क्लायमेट ॲग्रीमेंट झालं होतं 2015चं, त्याच्या संदर्भातले क्वेश्चन, असे नंबर ऑफ क्वेश्चन्स येतात. ओझोनच्या बाबतीमध्ये असे क्वेश्चन विचारले जातात बघा. तो एन्व्हायरमेंट असेल आणि त्याचबरोबर याचं कनेक्शन डायरेक्टली करंट अफेअरबरोबर येऊ शकतं. त्याच्यानंतर आहे सामान्य विज्ञान, जनरल जे सायन्स येतो. याच्यामध्ये आपण 9वी-10वीचं जे काही महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं जुन्या पुस्तकाच्या 9वी-10वीवर तुम्ही बघितलं तर सामान्य विज्ञान असेल. त्याचबरोबर NCERT जे आहेत ना, 6वी ते 10वीपर्यंतच्या NCERT ज्या मी शिकवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पण याच्याबद्दल ज्या कन्सेप्ट ज्या आहेत ना, सगळ्या कंप्लीट केलेल्या. इवन दो इथं जे देण्यात आलेले सगळे विषय जर घेतले, करंट अफेअर्सचे काही करंटले मुद्दे जे स्टॅटिक पॉईंटला जर धरून असतील तर त्या सगळ्याला धरून बघितलं तर NCERTमध्ये मी कंप्लीट केलेलं आहे. त्यामुळे NCERT तुम्ही काय करू शकता तर डेफिनेटली घेऊ शकता बघा. तो कोर्स खूप बेस्ट आहे आणि एकदम कमी प्राईजमध्ये मी तो कोर्स काय केला तर ॲप्लिकेशनमध्ये ठेवलेला आहे बघा. त्याच्यानंतरचं नेक्स्ट पेपर सेकंड जो आहे, त्याला CSAT पेपर म्हटलं जातं, सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट. ह्याच्यामध्ये 33% काय राहतात तर तुम्हाला मार्क्स पाडायचे असतात. 200पैकी तुम्हाला 67.67 म्हणजेच 68 मार्क्स पाडणं काय तर कंपल्सरी राहतात बघा. आणि याच्यामध्ये क्वेश्चन्स किती राहतात तर 80 क्वेश्चन्स विचारले जातात. किती असतात तर 80 क्वेश्चन्स असतात. आणि त्याचबरोबर एका क्वेश्चनला काही राहतात तर 2.5 मार्क एका प्रश्नाला असतात. ओके, या 80 क्वेश्चनपैकी 5 प्रश्न जे आहेत ते डिसिजन मेकिंगवरती असतात, की जे निगेटिव्ह मार्किंग जे आहे ना, याला निगेटिव्ह मार्किंग हे नसतं बघा. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये काय काय येतं, आकलन राहतं. आकलन म्हणजे कॉम्प्रिहेन्शन असं म्हटलं जातं बघा. आता कॉम्प्रिहेन्शनवरती जवळपास 10 पॅसेज विचारले जातात. म्हणजे 50 क्वेश्चन जे आहेत ना कॉम्प्रिहेन्शनवरती राहतात. त्याचबरोबर काही संवाद कौशल्य, त्याचबरोबर व्यक्तिगत कौशल्य जे राहतात त्याच्यावरती प्रश्न असतात. त्याच्यानंतर तर्कशुद्ध जे तर्क असेल, विश्लेषणात्मक क्षमता ज्या असतात त्याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात. निर्णय क्षमता असेल, समस्या निराकरण बाबतीमध्ये असेल. त्याचबरोबर सर्वसाधारण जे मानसिक क्षमता असतात ना त्या विचारात घेतल्या जातात. मॅथ्स अँड रिझनिंगचा भाग या ठिकाणी येत आहे बघा. आणि मराठी आणि इंग्रजी भाषेचं आकलन कौशल्याच्या बाबतीमध्ये असेल. आकलन आणि मराठीचा एक स्पेशल उतारा राहतो आणि इंग्रजीचा पण एक स्पेशल उतारा राहतो. असे टोटल 10 काय राहतात तर पॅसेज राहतात बघा. 10 पॅसेज राहतात. एका पॅसेजवरती 5 क्वेश्चन्स विचारले जातात. आत्तापर्यंत तरी हाच पॅटर्न आहे. एका पॅसेजवरती 5 क्वेश्चन्स राहतात. म्हणजेच 10 मार्काला काय राहतं तर एक पॅसेज राहतो. असे 10 पॅसेज राहतात. ठीक आहे, आता आपल्याला कळलं की एका पॅसेजवरती 5 क्वेश्चन्स विचारले जातात. सॉरी, 10 मार्क नाही, तिथं एक प्रश्न जो आहे तो 2.5 राहतो. म्हणजे जवळपास किती होतात बघा, 12.5 मार्क्स होतात. एक पॅसेज जो आहे तो 12.5 मार्काचा राहतो बघा. ठीक आहे, आता मुद्दा काय येतो या ठिकाणी सांगायचा, की जर आपण या ठिकाणी बघितलं 10 पॅसेज राहतील. त्याच्यानंतर 5 क्वेश्चन्स असे राहतात की जे डिसिजन मेकिंगचे राहतात. म्हणजे टोटल जर बघितले हे 10 पॅसेज म्हणजे 50 अधिक 5 टोटल 55 क्वेश्चन जे आहेत ना याच्या संदर्भात आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त राहिले जे राहतात म्हणजे 55पैकी राहिले जे क्वेश्चन्स राहतात ना 80पैकी किती राहतात बघा, 25 क्वेश्चन्स आहेत. 25 क्वेश्चन्स, हे 25 क्वेश्चन जे आहेत ना मॅथ्स, रिझनिंग असेल, त्याच्याबरोबर इथे देण्यात आलेली आकलन क्षमता वगैरे असतील ना तर याच्यावरती काय राहतात तर रिमेनिंग क्वेश्चन्स राहतात बघा. फक्त याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर 67 म्हणजे 68 मार्क्स पाडायचे आहेत. टार्गेट जर याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे 100 110च्या प्लस प्रॉपरली क्वेश्चन सोडवले तर डेफिनेटली तुम्ही त्याला क्वालिफाय होतात. आणि हा पेपर तुमचा चेक झाल्यानंतरच तुमचा पेपर फर्स्ट चेक होतो. पेपर फर्स्टच्या आधारावरतीच मुख्य परीक्षेसाठी जे मेरिट लागतं ना त्या आधारावरतीच लागत असतं. सो अशा पद्धतीने काय आहे तर हा पॅटर्न जो आहे ना 2025च्या परीक्षेच्या योजनेच्या बाबतीमध्ये आहे. बऱ्यापैकी पाठीमागचा पॅटर्न आहे तशा पद्धतीचाच आहे. फक्त क्वेश्चन पॅटर्न कसा असू शकतो, आता ही जी पहिली परीक्षा होईल ना त्यावेळी तुम्हाला त्याचा अंदाज येऊ शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या नंबर ऑफ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद मित्रांनो.